पाहून घ्या, एकदा पाहून घ्या. विठाला विठाला आणि आता तिकडे रस्त्यात उभे राहिले असले तरी चालतील आणि बाजूला घेऊन गेले तरी चालतील. इकडे जागा आहे, समजा आपल्याला बसायचं नाही तर घरी जायचं. त्यात का इकडे एवढी जागा पडली, पुढे कीर्तनाला अजून 100 लोक बसतील एवढी जागा आहे इकडं. त्या महिलांना येऊ दे तिथून रस्त्यात ते बाजू सारखा सोबदार हा त्या महिलांना येऊ दे, ते बिचारे ते लहान पोरं घेऊन येऊ राहिले. या पटकन बसा, पटकन चला. पटकन 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 गेलं बॉम्बाला 10 मिनिटं गेले त्यानं. तुम्ही पाय तरी वर करून बसा, कीर्तन आहे ते. काय सांगायचं कीर्तनाला नाही कसं बसायचं आपलं काही मी. विठाला विठाला मध्ये विक्षेप न करत. ए बरे जा, पण जाऊ दे त्या पोरीला, जा घरी. यायची घाई जायची घाई. काय होतं मला ते जाणकार ऐकणाऱ्याचा मूड खराब होतो. कीर्तनाला विक्षेप चालत नाही. ते आता काय झालं, तुम्ही श्रीमंत लोक असल्यामुळे आम्हाला काही बोलता येत नाही. तुम्हाला आम्ही सांगायचं कीर्तनाला ते पायरीवर उतराय खाले ते काय उतर. इकडे जागा पडली ना, पण काय जाऊ दे, थोडी किंमत कमी होईल. खाली बसल्या काय फरक पडत, थोडी इज्जत जाईल. बाबा बसलो होतो, नको तिथं गुडघ्यावर बसत होतं. इथं काय होतं. विठाला विठाला बस, आता विक्षेप न करू, मजा राहत नाही त्याच्यात. ऐकणाऱ्याला ऐकू द्या. हे कीर्तनाला घेतलेला बघत तुको बनायचं आहे. कडवे चहा आहेत, अभंग उपदेश आहे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आजचा कीर्तनाला सुरू झालाय, चिंता नाही करायची. का तर आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर. एखादा म्हणलं महाराज आपल्याला वाक्य पटलं नाही, मला आज उत्तर देता आलं नाही, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पाटे करून देणार, पण देणार. पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. चिंता करायची काय नाही, फक्त हा म्हणा नाही तर नाही म्हणा. जगाचा निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे आणि संपवणारा देव आहे, हा म्हणा नाही म्हणा. फायनल. दुसरं वाक्य, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. फायनल बर का, पुन्हा डोकं नाही लावायचं. 3, या जगाची पूर्ण चिंता वाहणारा कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे तो 28 युग आहे. तो जगाचा निर्माता आहे आणि आपण निमित्त आहोत. मग निमित्तानं निमित्तासारखंच राहावं, निर्माता होऊ नये. निर्माता होऊ नये, निमित्तानं निमित्तच राहावं आणि निर्मात्यानं निर्माताच राहावं. ते काम देवानेच करावं, उगाच आपण बावळा आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, अरे निर्माता तो निर्माता, निमित्त ते. अरे देव निर्माताच आहे. कटेवर हात आहे, विटेवर उभा आहे, राजस आहे, कुमार आहे, मदनाचा पुतळा आहे. सुंदर ते ध्यान आहे. तो जगाचा बाप आहे. सगळं जगच त्याने निर्माण केलं. हे एड म्हणत चूत्या तू चूत्या. चला फायनल. परत आता थोडं मागणं, चिंता का करायची नाही, तर तो निर्माताच आहे. आता एक वाक्य ऐका आणि लिहून ठेवा, मरेपर्यंत पाठ करून ठेवा. पटलं तर हा म्हणा. निर्माता देव आहेच, त्यामुळं त्याची काळजी त्याला आहे, आपल्याला नाही. फायनल झालं. दुसरं वाक्य ऐका,
भजन करण्यासाठी जे लागतंय, ए उठ रे तू तू तिथून उठ 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 उठ, हे इकडे येऊन बस, तू उठ रे जा घरी. ते गवत गाला खात होत, राहू दे ते. विढाला आता विक्षेप न करू, मजा राहत नाही. म्हणजे आता जाणकार ऐकणाऱ्याला करंट लावून दिलाय. निर्माता देव आहे, सांभाळणारा देव आहे, संपवणारा देव आहे. उगाच आपण बरळायचं नाही, म्या केलं संपला विषय. दुसरं वाक्य ऐका, देव मिळवण्यासाठी जे लागतंय ते तुम्हाला देवाने दिलाय. टाळी वाजवायला हात लागतात, देऊन टाकले देवाने. फिरताला जायला पाय लागतात, देऊन टाकले देवाने. बोलायला तोंड लागतं, देऊन टाकलं देवाने. विचार करायला मेंदू लागतो, देऊन टाकला देवाने. देव मिळवण्यासाठी जे लागतं ते देवाने दिलंय, पण हे जगवायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं आहे, देवाचा संबंध नाही. परत वाक्य, देवाने हात दिले टाळी वाजवायला, तोंड दिलं भजन करायला, पाय कान दिले कीर्तन ऐकायला, पाय दिले कीर्तनाला जायला, मेंदू दिला चांगला विचार करायला, देऊन टाकलं. आता याला जगायला जे लागतं ते तुम्ही कमवायचं, ते देव नाही. बायको तो करायची, देवाला सांगतो का बायको मध्ये? बायको केल्यावर बाप तू व्हायचं, देवाचा काही संबंध नाही. काही लोक देवालाच म्हणते 5 वर्ष लग्नाला कोण पडून 5 वर्ष लग्नाला झाले, देव म्हणले बुटाना हाणू का हलकटा, तुला बायको मॅच द्यायची आणि पोरगही मॅच द्यायचं, मग तू करतो काय येड्या? बायको तुम्ही करायची, बायको तुम्ही करायची, बाप तुम्ही व्हायचंय, वीर तुम्ही खाटायचे, बंगला तुम्ही बांधायचा, अभ्यास तुम्ही करायचा, नोकरी तुम्ही करायचे. देवाने जे दिलंय ते आता उलट ऐका, एवढं जे देवाने दिलंय आता उलट ऐका, देवाने दिलेलं जाळायचं आहे आणि तुम्ही कमावलेलं ठेवायचं आहे. पहा देवाचं काम किती भारी. तुम्हाला जे देवाने दिलंय हे जाळायचं आहे सगळं, याचा कण सुद्धा ठेवायचा नाही, कण. आणि तुम्ही जेवढं कमावलंय याच्यातला कण सुद्धा बरोबर न्यायचा नाही. काय देवाने सुंदर काम बनवलंय, हे ना जाळून टाका. याला जाळायचं. बरं, जाळल्यानंतर ज्या जागेवर जाळलं त्या जागेवर शेण टाका, कण सुद्धा राहता कामा नाही. याचा कण सुद्धा राहायचा नाही. आणि तुम्ही जे कमावलंय यातला कण सुद्धा वर न्यायचा नाही. याला देव म्हणतात. काय देवाचं काम आहे? बंगला तू बांधला ना, मर तिकडं. गाडी तू घेतली ना, झोप तिच्या खाली, काय गरज नाही मला. ते गाडी बिडी बंगले बिंगले तुमच्या सासरवाडीला लखलाव. देवाला काय गरज नाही. देवाला काय पाहिजे? कोटी रुपयाचं शरीर भजन करायला दिलंय, याचं हे मी माझं मी नेणार आहे, भजन करण्यासाठी दिलंय, त्याला वापर. तुम्ही ठेवायचं इथं, देवाला काय गरज नाही. देवाला असे बंगल्यावाले मारले, बंगल्याला काय करतो? देवानं बंगल्यावालेच बीपी वर नेऊन घातले, वास्तू शांतीच्या आत गेले. काहींच्या घरात कपाट भरून नोटा, कपाटावर हात ठेवून मेले. नोटा कपाटात तशाच
तुम्ही जे कमवले नाही हे गाडी बिडी बंगला बंगला पप्प्या कुटी पट्टी छोटी फ्रीज कूलर गॅस लाईट बंद सगळी कांदे कोणे मग नंबर पण सಣ್ಣ मातृकींचे नव्हता बेडशीट दिवस आमच्या वर्गाला उशिका देत कन्नाळ्या खंड खोंड म्हणून सुद्धा फलकुंजीर वहिनी साहेब देत का धोबी बजाड भरतायला परत गोष्ट शिक्षणाचा ऐकवत झेंडा माने खान राजनीती धमक वाटेल सिंगम बोडगा सगळ्या चिकणीची म्हणजे दुनियादारी लई भारी माझी मत लिहिलं सटकली पप्पी पप्पी फारुला ही पोरगी जातो तुम्हाला सिटीवादी गाडी सुट्टी पत्र गेल्यावर शांताबाई शांताराम चिमणी उडाली वर आला बाबा बाबलीची गाठ सुरू तुझं माझ्या भरोसा नाही काय बाई वाड्यावर या मला आमदार झाल्यासारखं वाटतंय इथंच राहू दे तुम्हाला नाही सुधारायचं काय झालं एवढं पाठ करा 1 वर्ष लागत हे सगळं इथं ठेवायचं कोणी खात नाही कोणता श्रीमंत अजून बंगल्यावर जाळला नाही कधी ध्यानात आपल्या कीर्तनाला बोलत जायचं आता सुरुवात झाली देवाने जे दिलंय ते संग न्यायचंय आणि जे तुम्ही कमवलंय ते इथं ठेवायचंय फायनल आता कीर्तनाला बोलत जायचं पटापटा घरात किती सोलर बसवा शेवटच्या आंघोळ अंगणातच हा मला नाही तर नाही मला हा 2 किती घरात किती गॅसच्या टाक्या घ्या शेवटच्या आंघोळ दगडाच्या चुलीवरच बंगला किती मोठा बांधा जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्याच आणि पैसे किती कमवा कपाळाला रुपयाच हा म्हणून नोटाबंदी झाली ठोकळाबंदी नाही झाली कारण ठोकळा त्याला नाही लागणारच आहे ठोकळ्यातून नाही कोणी सुटला किती कमवा आणि कधी झोपण कधी उठा दावा 8:30लाच त्यामुळे चिंता बिंता काही करायचं नाही कटीवर हाते विटेवर उभा जगाचा बापी त्याचा तो पाहिल उगाच आपण काही करायचं नाही अभंगातले 2 मुद्दे संपले आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा 1 कडवे आहे 4 आणि चिंता करायची नाही 2 मुद्दे संपले तिसरा मुद्दा सुरू झाला आज गायक वादक कुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी वामन शेठ खिडकाळीवाला मित्रमंडळ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजी मंडळ ओम साईराज मित्रमंडळ कैलास वामन शेठ प्रतिष्ठान यांना भावपूर्ण श्रद्धांजली गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कार्यक्रमाचे आयोजक संयोजक देणगीदार आपलं कीर्तनाला बसलेले वर्ष 11वे आयोजक संयोजक ग्रामस्थ सगळ्यांना धन्यवाद साईबाबाच्या भंडाऱ्याचे संयोजक सगळ्यांना धन्यवाद गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांना उपस्थित दिवसभर भंडाऱ्याला आलेले पहिल्या पंक्तीला जेवलेले सगळ्यांना धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं आतापर्यंत आतापर्यंत 2च अभंग झालेत अभंग 2च कडवे झालेत मुद्दे झालेत अभंग कोणाचा 1 चिंता करायची नाही 2 आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात आता हा साई भंडारा जो आहे या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्यांनी अगोदर साई गायन ठेवलं आता अभंग आणि साईची नंतर कीर्तन एवढ्या लोकांना भंडारा हे का घडतं त्याचं उत्तर आहे का उत्तर लिहून घ्या कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल कोणताही माणूस मोठा व्हायचा असेल तर त्याला 3 गोष्टी लागतात 1 त्याचा प्रारब्ध उत्तम पाहिजे 2 प्रयत्न चांगले पाहिजेत आणि 3 कुणाची तरी आशीर्वाद पाहिजे तसा माणूस मोठा होऊ शकत नाही पहिली गोष्ट प्रारब्ध उत्तम पाहिजे काही माणसांच्या प्रारब्धात लक्ष्मी आहे पण दान करण्याची प्रवृत्ती नाही काहींच्या प्रारब्धात दान करण्याची प्रवृत्ती आहे पण ते बिचाऱ्याकडं लक्ष्मी नाही नीट वाक्य आहे का काही माणसांकडे इस्टेट अफाट आहे अफाट पण दरवाजा लावूनच जेवणार काही माणसांच्या घरात एकच भाकर आहे पण मोकळ्या मैदानात जेवणार कोणी आलं तर त्याला अर्धी देणार वरत नाही परत वाक्य नाही राय का आणि 4 शब्द अन्नदानाची लिहून घ्या कार्यक्रमात शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने अन्नदान ज्ञानदान लग्नांमधले सत्कार करणं हे दानात मोडत नाही हे पापात मोडतंय लग्नाला 22,000 रुपयाचे फेटे वाटले हा दानपणा नाहीये हा मी कुणीतरी आहे हा समाजाला दाखवण्यासाठी अहंकार आहे माझ्या इतका श्रीमंत दुसरा कोणी नाही हो तिथं मेक देते पण लग्नामधलं जेवण बाकी अन्नदान आहे
आजचा साई भंडारा आहे, अन्नदान आहे, आणि दानानं लक्ष्मी दुप्पट होते. दान कोणी करीत नाही मला. परत नीट वाक्य आहे का तुम्हाला? दानानं लक्ष्मी दुप्पट होते. परत वाक्य नीट आहे का? थोडस दान करीत जा. ही दरवाजाला म्हणजे किती कमवून काय उपयोग आहे त्याचा? काय उपयोग काय? परत एकदा मागे चला. हा जो परिवार आहे, हा जो परिवार आहे, हा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन करते, याला एक कारण प्रारब्ध उत्तम. कुणाचं प्रारब्ध कसं फिरेल सांगता येत नाही. गमेंट कमी करा. नवी घेतलेली शोरूम मधली गाडी घरी जाईलच याची गॅरंटी नाही. जरा उतटल्यावानी करू नका. 1500 आपण पेलो म्हणजे काय राष्ट्रपती नाही झालो. जरा फाटलेल्या चड्डीचा विचार करा, मग पुढच्या गप्पा. मागून अख्खी चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून टाकेन, मग ही कोण शिवीन? जरा सावध व्हा. आणि परत वाक्य नीट आहे का? परत वाक्य नीट आहे का? हे लई दिवस चालत नाही. दानानेच माणूस तरू शकतो. तुम्हाला एका मिनिटात प्रारब्ध सांगतो. एका मिनिटात पाय लागला तर अहिल्या तरली, नजर टाकली तर शबरी तरली, नाव घेतलं तर दगड तरली. पाय लागला अहिल्या तरली, नजर टाकली शबरी तरली, नाव घेतलं दगड तरली. पण 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 त्याचा बाप पुत्र शोकाने मेला. रामाच्या नावानं दगड तरली, नामाच्या नावानं अहिल्या तरली, पण रामाचा बाप बायकोच्या मांडीवर पुत्र शोकाने मेला. आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मेला. याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध कोणा? रामाचा बाप आहे, पण बायकोच्या मांडीवर मेलाय. जरा घमेंड कमी करा. घमेंड लई दिवस चालत नाही. 2.5 वर्ष सरपंच आहे तू. येड्यावानी करू नको. येड्या बुंगती. दिवस फिरतात, दिवस राहत नाही. सुनबाया नीट आहे का? जरा सासू सासऱ्याला त्रास द्यायचं कमी करा. 4 गुरुवार केले असतील ना? आज संपले ना? काय बावळ्याचा बाजार झाला. 4 पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली होती का? सासऱ्याला उपाशी मारी तीन, उद्यापानाला भजी गाडी ती, म्हणजे लय शानी. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बागलात गुच्छेड झाले, आणि इकडं उद्यापानाला भजी काढी ती भजी. पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथ नाती अम्मे करुणा विस्तारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. कपून टाकेन, कपून मुतला शंकर चड्डीत. पण पार्वतीनं आरती बदलवली. खाली लोटांगण वंदिला. काय घेऊन बसले महाराज तुम्ही? त्याचा उपयोग आहे का काही? गडी देखणालाही पण गडी नाही. गडी देखणालाही कोणालाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना. काय उत्तर आहे का नीट? उत्तर लिहून घ्या. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट आहे का? साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. काय उपयोग? पुढची यादी ऐका. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. उपयोग नाही त्याला. पुढे ऐका. मुंगी किती फिरू द्या,
मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची लक्ष्मी किती कमवा, तुम्ही सुखानं जगू शकत नाही. पुढचे 4 वाक्य ऐका, जेवढे घुसतील डोक्यात तेवढे नीट ऐका वाक्य. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावा सांगावं लागत नाही. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावं सांगावं लागत नाही. मुलाचा मकरंद संपला की भुंग्याला उडून जावं सांगावं लागत नाही. तुमचा खिस्सा रक्कामा झाला की तुमचे मित्र तुमचे अपाच दुश्मन होतात, त्यांना बाजूला काढण्याची गरज नाही. एकदा तुमचा